वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। जय जय रघुवीर समर्थ। देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या। जास पाहता भवश्रम गेला, जास पाहता भवश्रम गेला। ते सुख बोलू काहे प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन प्राण्या। जो स्मरता मग संकट कैचे, जो स्मरता मग संकट कैचे। नाम तयाचे गाये प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये। गोसावी नंदन तनु मन वाचा, गोसावी नंदन तनु मन वाचा। विनटे जाचा पाये, देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये गजानन ध्याये गजानन ध्याये। मंगलमूर्ती मोरया। आज या मंगलमूर्ती गणपती बाप्पांच्या प्रतिकात्मक गणेश या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे। आणि यासाठी अभंग आजच्या कीर्तनासाठी जो घेतलाय तो गोसावीनंदन महाराजांचा आहे।
गोसावी नंदन म्हणे तनु मन वाचा विनटे ज्याच्या पायी. या अभंगामध्ये गोसावी नंदन महाराज आपल्याला उपदेश करतायत. देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. काय मौज आहे पहा. काय आहे, पहिल्या ओळीमध्येच त्यांनी त्यांचा हेतू प्रगट केला आहे. गजानन म्हणजे गजाचं आनन, हत्तीचं मस्तक असलेला तो भगवान गणेश, याचं तू स्मरण कर. त्या स्मरणानं काय होईल? ज्याच्याकडे पाहिल्यामुळे काय होईल? जास पाहता भव श्रम गेला. बरं का मंडळी, हे सगळं जे विश्व आहे त्याला सुद्धा भवच म्हणतात. आणि जे याच्या पुढे काही चांगलं घडायचं आहे त्याला सुद्धा भवच म्हणतात. म्हणून आशीर्वाद देतात ना, आयुष्यमान भव, कीर्तिमान भव, वगैरे वगैरे वगैरे. तर आहे हेही भव आणि होणार आहे तेही भव. पण आहे ते टिकवण्यासाठी आणि नवीन काही चांगलं मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात. मात्र हे कष्ट कष्ट म्हणून जाणवणार नाहीत, त्याचा श्रम वाटणार नाही त्या गणपती बाप्पाच्या कृपेनं. म्हणून जास पाहता भव जाईल का? नव्हे, भव श्रम गेला. आणि एकदा त्यातला श्रम संपला मग ते सुख बोलू काही प्राण्या देव गजानन घाई. पुढच्या पंक्तीमध्ये महाराज सांगतात, जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई प्राण्या देव गजानन ध्यायी. जो स्मरता मग संकट कैसे. या ठिकाणी एक ओळ लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला स्मरण करायचं आहे. कशाचं स्मरण करायचं आहे? त्या गणेशांचं स्मरण करायचं आहे. पण गणेशांचं म्हणजे फक्त गणेश मूर्तीचं? त्या मूर्तीतून काही शिकवलंय त्याचं स्मरण करायचं आहे. आपण जेव्हा आपल्या वर्गातल्या आपल्याच मुलाला सांगतो, अरे तुला गणितामध्ये मार्क कमी मिळत आहेत का? मग तुझ्या वर्गामध्ये ज्याला जास्त मार्क मिळत आहेत, जो उत्तम त्या गणितामध्ये उत्तीर्ण होतो, त्याला आठव, तो कसा गणित सोडवतो ते पहा, त्याप्रमाणे कर. याचा अर्थ स्मरण म्हणजे त्याने कोणते कपडे घातलेत, कोणता बेल्ट बांधलाय, कोणता टाय घातलाय, याचं स्मरण नव्हे. तो कसं गणित सोडवतो याचं स्मरण कर. म्हणजे मग तुझ्या जीवनामध्ये संकट राहणार नाही. यासाठी लक्षात ठेवायचं बरं का, ही जी मंगलमूर्ती आहे ना आपल्या समोर, ही जी गणेशांची मूर्ती आहे ना, ही प्रतिकात्मक मूर्ती आहे. कशाचं प्रतीक? ज्याला ज्याला या स्वतःची मूर्ती मंगल करायची असेल त्याने कोणत्या सद्गुणांना घ्यावं, किंवा ज्यांना ज्यांना या सर्व समाजाची मूर्ती मंगल करायची असेल त्याने कोणकोणत्या सद्गुणांना अंगीकारावं, याचं एक अत्यंत सुंदर प्रतीक चित्र उभं आहे. काय आहे हे प्रतीक चित्र आहे? हे जर लक्षात नाही आलं तर मग मनुष्य नको नको त्या शंका काढतो. हत्तीचं मस्तक आणि माणसाचं शरीर याचं एकत्र ऑपरेशन होऊ शकतं का? महाराज, हा विषय जीवशास्त्राबद्दल चाललेला नाही ना. तेव्हा ज्याचा विषय वैद्यकशास्त्रच नाही, ज्याचा विषय जीवशास्त्रच नाही, त्याची उत्तरं जीवशास्त्राच्या माध्यमातून का विचारायची? मुळात ते एका प्रतीकाचं चित्र आहे, प्रतिकात्मक गोष्टीचं चित्र आहे. काय काय प्रतीक आहेत पहा. मस्तक हे महामंडलाकार. काय मौज आहे पहा. हत्तीचं मस्तक. या मस्तकाचा एक सद्गुण असा आहे की हे मस्तक कशालाही धडक द्यायला घाबरत नाही. पूर्वी आपले जे किल्ले होते, रायगड असो, तोरणा असो, पुरंदर असो, या किल्ल्यांना मोठमोठाली दारं असत त्या तटबंदी बंदिस्त करण्यासाठी. आणि ही दारं कोणी तोडू नये, कोणी उघडू नये, यासाठी त्या दारांना असे मोठमोठाले खिळे लावलेले असत, लोखंडी खिळे. त्या लोखंडी खिळ्यावर धडक मारायची आणि ते दार उघडायचं. या कामासाठी हत्तींचं दल वापरलं जात असे. ते एवढं मोठं दार दिसतंय, त्याला ते लावलेले खिळे दिसत आहेत,
पण धडक मारल्याशिवाय राहणार नाही आणि दार फोडल्याशिवाय थांबणार नाही, ही जी वृत्ती आहे याला गजमस्तक असं म्हणतात. हे प्रतीक आहे. काय मौज आहे पहा. काही वात्रट असतात जे सांगतात अहो धडक मारतील नाही तर काय होईल. त्यांच्या त्या गंडस्थळावरती मोठं लोखंडी चिलखत लावलेलं असतं. त्या महाभागाला आम्ही म्हटलं तुझ्या अंगात चिलखत घालतो, तू मार बरं धडक तिथे जाऊन. अरे बाबा, चिलखत असतं म्हणून ते धडक नाही मारत, ते धडक मारायला तयार आहेत म्हणून चिलखत घातलेलं असतं. पण ते भयानक दार बघून जे मस्तक हार मानत नाही, आता कसं होणार, काय याला धडक मारून माझं होणार, हा धडक मारणार, हे गजमस्तक. तसं म्हणाल तर मग आपल्या सगळं समाजातले अनेक शास्त्रज्ञ, अनेक डॉक्टर, अनेक संशोधक, अनेक समाजसुधारक आणि तसं संत महंतसुद्धा या गजमस्तकाचेच पुजारी नव्हेत का. समाजामध्ये त्यांना संकट काय कमी होती, त्रास काय कमी होता, पण ते हरले नाहीत. कोणताही आजार आला औषध शोधून काढू, समाजामध्ये चुकीच्या रूढी असतील बदलून दाखवू, चांगल्या रूढी प्रतिष्ठित करून दाखवू, हे गजमस्तकाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे प्रतीक आहे. गणेशाच्या भक्तांनी कधी राड्यासारखं राहायचं नाही. आता काय होणार, कसं होणार, माझ्याकडून कसं होणार, मला कसं जमणार, हॅटले का तू कसला रे गणपतीचा भक्त. गजमस्तकाकडून धडक शिकायची आहे. पण अर्थात अविवेकाने नुसती धडक मारणं म्हणजे आत्महत्या होईल. यासाठी संकटाचा सूक्ष्म अभ्यास करता आला पाहिजे. आपण त्या संकटाचा, आजाराचा, रूढीचा, कशाचाही नीटपणे अभ्यास केला ना, ती समस्या सोडवणं फारसं अवघड नसतं. अभ्यास न करता आपण डोकं आपटायला जातो तिथे घोळ होतो. आणि हा सूक्ष्म अभ्यास कसा पाहिजे यासाठी ते हत्तीच्या डोळ्यांचं प्रतीक दिलं आहे. अहो, हत्तीच्या डोळ्यांना असं म्हणतात की जमिनीवर पडलेली सुईसुद्धा दिसते. हत्ती उभा असताना त्याला जमिनीवरची सुई दिसते, आपल्याला गादीवरची सुद्धा दिसत नाही. बसल्यानंतर टोचली की कळतं सुई ठेवली होती वाटतं, मुद्दा सुई नाही आहे. प्रश्न असा आहे, इतक्या सूक्ष्मतेनं संकटाचा अभ्यास करणं. आणि एकदा समजलं अरे ही समस्या आहे, मग सोडवणार, मग कोणी मदतीला येवो न येवो, मी सुद्धा एकटा मात करायला पुरेसा आहे. अरे कोणी साह्य करोवा, कोणी साह्य करोवा, न करो कर्तव्य होय ते कर्म, केलेच पाहिजे ते, केलेच पाहिजे ते रे, श्रेयस्कर हाच आपला धर्म. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा रामा. कोणी साह्य करो वा न करो कर्तव्य होय ते कर्म. काय आहे, समाजामधलं संकट, त्याचा अभ्यास केला आणि ते संकट दूर करायला आपण सिद्ध झालो. लक्षात घ्या की लोकांमध्ये निंदा होणारच. त्या निंदेला बाजूला करता आलं पाहिजे म्हणून तिसरं प्रतीक आहे ते कानाचं. कान सुपासारखे आहेत. आता मोठी पंचायत आहे. अहो, काही शाळांमध्ये कीर्तन करताना मी असं पटकन म्हणून गेलो, गणपतीचे कान सुपासारखे आहेत. सगळी मुलं ख्या 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 हसायला लागली. म्हटलं का रे पोरानो हसताय? तर मुलांनी सांगितलं सर इट इज इम्पॉसिबल. व्हाय इट इज इम्पॉसिबल? तर म्हणले बिकॉज सूप इज लिक्विड. अरे देवा, म्हणजे माझ्या लक्षात आलं यांना टोमॅटो सूपच फक्त माहिती आहे. आपल्या पूर्वी घरामध्ये दाणे पाखडण्यासाठी जे सूप होतं ते आता आपापल्या घरात राहिलं नाही आहे, त्यांची चूक नाही, पण त्यांना तो विषय दाखवायला पाहिजे. त्या सुपाचा जो गुण आहे ते दाणे ठेवतं आणि फोलकट उडवतं. ती गुणवत्ता आपापल्या कानामध्ये पाहिजे.
तुला स्वतःची मूर्ती मंगल करायची आहे का? तू काहीही चांगलं करायला जा, पहिल्यांदा निंदाच होणार आहे. त्या निंदेला उडवायची ताकद पाहिजे. काय असतं महाराज, माणूस कोणत्याही चांगल्या कामामध्ये लागला तर दोन गोष्टीमुळे थांबतो. एक निंदा, आणि लक्षात घ्या स्तुतीमुळे सुद्धा थांबतो. म्हणजे मी जरा गाण्याचा थोडा रियाज केला आणि लोक जर म्हणाले आहा हा हा वा वा, बालगंधर्वांनंतर तुम्हीच, की संपला आपळेबुवाचा रियाज. तो स्तुतीला सुद्धा थांबतो. आणि काय गाताय काय गाताय, तुमच्या नरड्यापेक्षा आमची म्हैस बरी रेखते असं म्हटलं तरी आपळेबुवा थांबला. निंदा आणि स्तुती या दोन्हीमुळे आपण आपल्या सत्पथावरून चलित होण्याची शक्यता असते. म्हणून ते होऊ द्यायचं नाही. हा त्या कानाकडून सद्गुण घ्यायचा आहे महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, खायचे दात 32 आहेत, दाखवायला 2च आहेत. म्हणजे गणपती बाप्पा आपल्या मूर्तीतनं असं सांगतात, करा काम खूप, सारखं दाखवत बसू नका, दाखवायला 2 पुरेशी आहेत. नाही तर माणूस एक दिवस झाड लावतो आणि वर्षभर तेवढाच फोटो दाखवत फिरतो. करायचं कमी दाखवायचं जास्त. हां, करावं खूप, फार बोलू नये त्याच्याबद्दल. या विशेष मौनाबद्दलही गणपती बाप्पा आपल्याला सांगतायत. त्याच्या पुढे जाऊन त्या सोंडेचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. त्या सोंडेमध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणजे झाडच्या झाडं उचलता येतील अशी ताकद आहे. पण वेळ प्रसंगी जर सुई पडलेली उचलावी लागली तर तो हत्ती कधी कुरकुरत नाही. म्हणजे ताकद असावी, पण आपल्या मोठेपणामुळे आपली लवचिकता जाऊ नये. वेळ प्रसंगी थोडंसं हलकं काम करावं लागलं, आपल्या घरच्यांच्यासाठी करावं लागतं, आपल्या समाजासाठी करावं लागतं. अशा वेळेला ताठरपणा अंगात राहू नये याचं प्रतीक त्या सोंडेमध्ये आहे महाराज. आपण विचाराल, प्रतिकात्मक गणेश तुम्ही सांगताय, मग एवढं मोठं पोट असणं काय चांगलं आहे का? लक्षात घ्या, आपण आरोग्यरूप गणेश नाही बघत आहोत, आपण सद्गुणरूप गणेश बघतोय. आणि त्यामुळे ज्याला मूर्ती मंगल करायची आहे त्याला अनेक लोकांच्या अनेक चुका पोटात घालायची सवय पाहिजे. यासाठी ते उदरविशाला दाखवलंय. आणि शेवटचं, आता हा खरा अवयव नाही म्हणता येणार, पण तरी सांगण्याचा हेतू असा, जे उंदीर वाहन आहे ते सुद्धा एक फार मोठं प्रतीक आहे. उंदीर हे आपल्या परमार्थ मार्गात काळाचं प्रतीक मानलंय, समयाचं प्रतीक मानलंय. खरंय, उंदीर जर आपल्या कपाटात घुसला तर मागच्या 20 वर्षाचे कपडे इतक्या पटकन फाडतो की अरे बापरे, हेच का ते, असं म्हणायची वेळ येते. आता साधारणतः आयुष्याच्या मध्यावर जे आलेत त्या सगळ्यांना माझं बोलणं पटेल की साधारण 60 शांतीचा कार्यक्रम असताना असं वाटतं, अरे मागल्या आठवड्यात तर मी 40 वर्षाचा होतो. 40च्या कार्यक्रमाला वाटतं, अरे आत्ता तर मी कॉलेजमधून पासआउट झालो होतो. समय इतक्या पटपटपट पुढे जातो बाबा, उंदरासारखा पळत सुटतो. बुद्धिमान माणसानं आपला वर्तमान काळ असा घट्ट पकडावा की त्या समयावर स्वार व्हावं. अगदी आधुनिक भाषेत सांगायचं तर माणसं म्हणतात, एवढा मोठा गणपती एवढ्याशा उंदरांनी कसा काय फिरतो? अरे मग एवढा मोठा कॉम्प्युटर एवढ्याशा माऊसनं नाही का फिरत? तेव्हा विज्ञान असो नाही तर आपलं तत्त्वज्ञान असो, एकाच पद्धतीनं चालतं. तेव्हा बुद्धीच्या माध्यमाने, आपल्या सूक्ष्म अभ्यासाच्या माध्यमाने निंदा स्तुतीवरती लाठी मारून ती बाजूला करण्यातून अनेक लोकांच्या चुका पोटात घालून या सर्व समाजाचं मंगल करण्यासाठी वेळप्रसंगी काळावर सुद्धा स्वार व्हावं आणि आपला विजय मिळवावा, हे गणेशांचं प्रतीक मूर्ती रूपातलं चित्र आपल्याला शिकवण देत असतं महाराज. पण खरं आहे, अहो ही शिकवण दिली, पण असं गणपती बाप्पा त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष कुठे वागलेले आहेत का? त्यांच्या गणेश पुराणामध्ये अशी एखादी कथा आहे का? गणेश पुराण असो नाही तर इतर कुठली असो, अहो पूर्वीच्या काळी ज्या दैवताचा उत्सव असायचा त्याच्या पुराणाचं त्या मांडवामध्ये वाचन होत असे. आणि महत्त्वाचं असं की त्याला सगळे कार्यकर्ते ऐकायला बसायचे, नाही तर अशी परिस्थिती अवघड आहे. हो, म्हणजे अगदी नवरात्राचा मांडव मोठा असतो, पण जर विचारायला गेलं नवरात्र आहे का,
हो हो हो. मग सप्तशती नावाच्या पोथीचा पाठ तुमच्याकडे होत असेलच. हो हो हो. कोण वाचतं पोथी? म्हणले भटजी वाचतात. हो का? मग ऐकतं कोण? देवी ऐकते. तुम्हाला वेळ नाही आणि मला वेळ नाही. तर असं होऊ नये. जे त्या मूर्तीच्या प्रतीकामधून आपल्यापर्यंत गणेशाने पोचवलंय ते स्वतः साक्षात आचरून कसं दाखवतात याविषयीचा कथाभाग पाहिल्याशिवाय मजा नाही येणार कीर्तनामध्ये. म्हणून कीर्तनात नेहमी आधी थेअरी असते, म्हणजे थेरटिकल समजून घ्यायचं, आणि मग असतं ते प्रॅक्टिकल असतं. म्हणजे भगवंतानी त्याच पद्धतीनं कशा रीतीचं वर्तन करून दाखवलं आहे, त्यांच्या लीला तशा कशा आहेत त्या बघायच्या असतात. आणि एवढ्याचसाठी आता हा पूर्वरंग समाप्त करत असताना गोड पद्धतीनं या सगळ्या अभंगाचा पुन्हा एकदा आठव करायचा, थोडंसं भजन करायचं आणि उत्तरंगाचं श्रवण करायचं. देव गजानन ध्याये, देव गजानन ध्याये रे, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. जो स्मरता मग संकट कैचे, जो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गायी प्राण्या 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 रे, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन. जास पाहता भवश्रम गेला, जास पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलू गाई प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. गोसाविनंदन तनु मन वाचा वाचा, गोसाविनंदन तनु मन वाचा, विनटे जाचा पाये, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे त्या त्या दैवताचं थोडा वेळ भजन करायचं असतं. बरं, तेवढं भजन करूया आणि मग भगवान गणेशाने याचं प्रॅक्टिकल कसं करायचं हे जे दाखवलंय त्या चरित्रभागाकडे जाऊया. संप्रत मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 हे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, अरे मोरया रे बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया.